अक्षता सोहळा आणि होम हवन दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यास पालकमंत्र्यांनी होकार दर्शविला आहे। ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत अक्षता सोहळा व होम हवन या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यासंदर्भात महायात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू व मंदिर समितीच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे मागणी करण्यात आली होती। आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत तातडीची बैठक घेण्याबाबत विनंती केली असता शासकीय विश्रामगृह येथे तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीस मंदिर समितीचे बाळासाहेब भोगडे, महादेव चाकोते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयुक्त शीतल तेली, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, संदीप कारंजे आदी उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा व होम हवन या दोन्ही दिवशी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला। मंत्री चंद्रकांत दादांनी सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रा कमिटी बरोबर आज बैठक लावली होती। या बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस यंत्रणेचे CP साहेब आणि दादा हे आणि पंचकमिटीचे प्रतिनिधी याच्यामध्ये उपस्थित होते। त्याच्यामध्ये जनावरांच्या बाजाराच्या संदर्भात की जनावरांचा बाजार जो गेल्या अनेक वर्षापासून जो परंपरेनं होत असतो तिथं जागा द्यावं, महानगरपालिकेने त्या जागेवर मनाई केलेला आहे, पण तरीही जागा मिळावं म्हणून आज बैठक लावली होती। दादांनी तो मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे। तसंच सिद्धेश्वर यात्रेमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत जी मिरवणूक आहे वाद्य ती मिरवणूक वाद्यासह 2 दिवस मिळावं असं मागणी तिथं केलं असताना दादांनी ती मंजूर दादांनी कलेक्टर साहेबांना व CP साहेबांशी बोलणे झालं।